माझं कुटुंब कसं आशीर्वादित होऊ शकतं, हा आजचा आपला विषय आहे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाविषयीचे काही प्रश्न. आणि आज आपण आपल्या जीवनाविषयीच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणार आहोत. आजकाल आपण पाहतो की कुटुंब व्यवस्था कोलमडलेली आहे, ढासळलेली आहे, कौटुंबिक समस्या वाढत आहे. पण अशा वातावरणात, अशा परिस्थितीत देखील आपलं कुटुंब आशीर्वादित होऊ शकतं का? आणि जर होऊ शकतं तर देवाच्या वचनात त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे, हेच आपण आज त्याच्या वचनातून पाहणार आहोत. म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर स्तोत्र 127 जरा पहा. स्तोत्र संहिता 127. सुरुवातीपासून म्हणजे उत्पत्तीपासून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर, मानवाची निर्मिती केल्यानंतर त्याची इच्छा नव्हती की माणसाने एकटं राहावं, आणि म्हणून त्यांनी कुटुंबाची स्थापना केली. असं पवित्र शास्त्र शिकवतं की कुटुंबाची स्थापना किंवा कुटुंबाची योजना ही देवाच्या डोक्यातली कल्पना आहे, माणसाच्या नाही. शास्त्र सांगतं की देवाने पाहिलं मनुष्य एकटा असावा असं बरं नाही. म्हणजे आपण एकटं राहू नये, तर आपण कुटुंबात असावं, आपल्याला एक कुटुंब असावं, फॅमिली असावी, ही देवाची इच्छा आहे आणि योजना आहे. आणि म्हणून समाज निर्माण करण्याच्या अगोदर, देश निर्माण करण्याच्या अगोदर देवाने पहिल्याने कुटुंबाची स्थापना केली. कुटुंबाचा संस्थापक हा देव आहे. कुटुंबाची योजना, कुटुंब ही देवाच्या डोक्यातली आयडिया आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि स्तोत्र संहिताच नव्हे तर अख्ख्या शास्त्रामध्ये कुटुंबाविषयीचे बरेचसे महत्वाचे सत्य, बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण आपलं कुटुंब सुदृढ, निरोगी कसं करू शकतो. कुटुंब आपण आशीर्वादित, आपलं कुटुंब आशीर्वादित कसं होऊ शकतं, आपले मुलं बाळं कशा रीतीने आशीर्वादित होऊ शकतात, याविषयी बऱ्याचशा गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत की जेणेकरून आपण देवाचा गौरव करू, जेणेकरून लोक आपल्या कुटुंबाकडे पाहून देवाचा गौरव करतील. आणि स्तोत्र 127 मध्ये 4 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 4 मूलभूत गोष्टी यशस्वी कुटुंबासाठी, कुटुंब आशीर्वादित होण्यासाठीच्या 4 महत्वाच्या गोष्टी किंवा 4 महत्वाचे तत्व आपण पाहूया. स्तोत्र 127 आणि वचन 1 इथं असं म्हटलेलं आहे, परमेश्वर घर बांधित नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागणे व्यर्थ आहे. आता पहिल्या वचनात सांगितलं की परमेश्वर घर बांधित नाही तर. आता घर म्हणजे केवळ एक इमारत नव्हे, तर घर म्हणजे घरात राहणारे लोक, म्हणजे कुटुंब, कुटुंबाचे सदस्य. तर परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधण्याचे श्रम व्यर्थ आहे. म्हणजे कुटुंबाचा संस्थापक, कुटुंबाची स्थापना करणारा जर देव नसेल तर बाकी आपण किती प्रयत्न केले, किती काही केलं तरी ते व्यर्थ आहे. आणि आज आपण पाहतो की लोक मुलांना चांगल्या शाळेत घालतात, उत्तम शिक्षण देतात, चांगल्या ठिकाणी राहतात, सर्व काही करतात, परंतु तरीही कुटुंब व्यवस्था ही नाहीशी होत चाललेली आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की परमेश्वर घर बांधित नसेल तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. म्हणजे कुटुंबाची स्थापना ज्याने केली तोच कुटुंबाची उभारणी करू शकतो, तोच ते कुटुंब बांधू शकतो. कुटुंबाचा बिल्डर किंवा आर्किटेक्ट हा देव परमेश्वर आहे, आपण नव्हे, मनुष्य नव्हे, हे या वचनात सांगितलेलं आहे. म्हणजे काय की जोपर्यंत देवाला आपण कुटुंबात प्रथम स्थान देत नाही, जोपर्यंत आपण देवाला कुटुंब प्रमुख करीत नाही, तोपर्यंत आपलं कुटुंब हे आशीर्वादित किंवा यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, पहिलं तत्व हे की परमेश्वराला किंवा देवाला तुमच्या कुटुंबाचा प्रमुख करा. देवाला तुमचा कुटुंब प्रमुख करा. ज्यावेळेस आपण देवाला कुटुंब प्रमुख करतो त्यावेळेस तो त्या कुटुंबाची रचना करत असतो.
आणि जर देवाला आपण केंद्रस्थानी ठेवलं नाही, कुटुंब प्रमुख म्हणून केलं नाही, तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपलं घर किंवा आपलं कुटुंब पाहिजे तसं बांधलं जाऊ शकत नाही. आपलं कुटुंब आशीर्वादित होऊ शकत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की देवाला तुमचं घर बांधू द्या, त्याला कुटुंब प्रमुख करा. दुसरी गोष्ट त्या पहिल्या वचनात सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट ही की परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागणे व्यर्थ आहे. परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकरांचे जागणे व्यर्थ आहे. परमेश्वर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. म्हणजे घर बांधणारे किंवा कुटुंब बांधणारे कोण? तर पालक, आई वडील. म्हणजे आई वडील जर देवाला भिवून वागणारे, देवाच्या मार्गात चालणारे असले, तारण झालेले असले, तर त्यांना होणारे मुलं देखील त्यांचं अनुकरण करतील. म्हणजे दुसरी गोष्ट जी सांगितलेली आहे ती ही बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. बांधकाम करणं हे परिश्रमाचं, कष्टाचं काम आहे. लेकरांना लहानचं मोठं करणं, त्यांना देवाच्या मार्गात, देवाचं वचन शिकवणं, देवाच्या मार्गात चालवणं, देवाविषयीच्या गोष्टी शिकवणं, आपल्या मुलाबाळांपुढे आपण स्वतः एक उत्तम उदाहरण होणं, हे कष्टाचं काम आहे, हे परिश्रमाचं काम आहे. आणि वचन असं सांगतं की परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. म्हणजे बांधणारे जे पालक आहेत, आई वडील आहेत, त्यांचे श्रम व्यर्थ आहे. संगोपन करणं, परिश्रम करणं, लेकरांना लहानचं मोठं करणं, देवाच्या मार्गात चालवणं, हे परिश्रमाचं काम आहे. आणि ते जर परमेश्वर जर केंद्रस्थानी नसेल, तो जर कुटुंब प्रमुख नसेल, तर ते आपण कितीही केलं तरी ते व्यर्थ आहे. आपण म्हणतो, लोक म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकलं, त्यांच्यासाठी एवढा पैसा खर्च केला, उत्तम शिक्षण दिलं, तरी ते आम्हाला विचारत नाही. आज ही अवस्था आपण पाहतो. मुलं पालकांपासून, आई वडिलांपासून दूर आहेत, वाईट मार्गाला जात आहेत, गेलेली आहेत. म्हणून संगोपन किंवा पॅरेंटिंग हे एक कष्टाचं काम आहे. परंतु ते देवाशिवाय जर आपण केलं, देवाला बाजूला ठेवून जर आपण आपल्या बुद्धीने, आपल्या इच्छेप्रमाणे जर केलं, तर त्याला यश येत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की आपण मुलांसाठी इतका पैसा खर्च केला, इतकं उत्तम शिक्षण दिलं, तरी ते वाया गेले, तरी ते व्यसनाधीन झाले, तरी ते आमच्यापासून दूर गेले. म्हणून दुसरी गोष्ट, दुसरं तत्व हे की संगोपनाला प्रथम स्थान द्या. मुलांचं संगोपन लहानपणापासून वळण लावणं, त्यांना देवाविषयी शिकवणं, देवाचं वचन शिकवणं. म्हणजे आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे पालक या नात्याने की पालक होणं एक परिश्रमाचं, कष्टाचं काम आहे. ते सोपं नाही, ते अवघड आहे. आणि म्हणून लग्न होण्यापूर्वी, ज्यांचं लग्न होणार आहे, त्या होणाऱ्या आई वडिलांना, होणाऱ्या पती पत्नींना त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या शास्त्रातून सांगितल्या गेल्या पाहिजे. त्यांना त्या समजल्या पाहिजे की आपण लग्न केल्यानंतर एक कुटुंबाची उभारणी करणार आहोत. परंतु ती उभारणी देव जर केंद्रस्थानी नाही, देवाला जर आपण कुटुंबाचा बिल्डर केलं नाही, तर ते सर्व व्यर्थ होईल. म्हणून दुसरी गोष्ट आहे संगोपन, की आपण फक्त बांधणारे आहोत, आपण श्रम करणारे आहोत, परंतु खऱ्या अर्थाने बांधकाम करणारा, खऱ्या अर्थाने कुटुंबाची उभारणी करणारा हा देव परमेश्वर असतो. देव हा कुटुंबाचा बिल्डर आहे. म्हणून पालकांच्या दृष्टीने प्राधान्याच्या किंवा महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या ह्या. पहिली गोष्ट ही की देवाला तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात प्रथम स्थान द्या. त्याच्या वचनाला, त्याच्या भक्तीला, प्रार्थनेला प्रथम स्थान द्या. दुसरी गोष्ट ही की तुमचे जे जोडीदार, पती किंवा पत्नी, त्यांच्यासाठी वेळ द्या. आज धावपळीच्या जीवनामध्ये
पती पत्नी दोघंही कामाला जातात आणि म्हणून लेकरं सांभाळायला कुठंतरी ठेवले जातात. म्हणजे लहानपणी ज्यावेळेस त्यांना आई वडिलांची गरज असते त्यावेळेस फारसा वेळ, पुरेसा वेळ त्यांच्यासाठी दिला जात नाही. एवढंच नव्हे तर पती पत्नींना देखील बोलण्यासाठी किंवा विचार विनिमय करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून दुसरी गोष्ट आपण ही केली पाहिजे की आपण आपल्या पतीला किंवा पत्नीला एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी, सल्ला मसलतीसाठी वेळ दिला पाहिजे. म्हणजे पहिलं प्राधान्य देवाला, दुसरं प्राधान्य आपल्या जोडीदाराला आणि तिसरं प्राधान्य की आपल्याला मुलं आहेत त्या मुलांना. की आपण फक्त कामाला जातो येतो असं नाही, पण आपण जे कमवतो ते कोणासाठी? लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी. आणि मुलाबाळांना जर वेळ देऊ शकत नसेल तर ते व्यर्थ आहे. तर ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजे की मुलांचं संगोपन, मुलांचं पालन पोषण, त्यांना वेळ देणं, त्यांना त्यांच्याबरोबर राहणं, असणं, त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांना देवाचे वचन शिकवणं, देवाबद्दलची माहिती सांगणं हे महत्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट देवाला कुटुंब प्रमुख करा. दुसरी गोष्ट संगोपनाला प्रथम स्थान द्या. आणि तिसरी गोष्ट ज्या पहिल्या वचनात सांगितली ती ही की घातक प्रवृत्तीपासून किंवा घातक प्रभावापासून तुमच्या कुटुंबाचा बचाव करा. आता पहिल्या वचनात काय म्हटलंय बघा, दुसऱ्या भागात, परमेश्वर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागणे व्यर्थ आहे. पालक, तुम्ही आणि मी जे पालक आहोत ते आपण पहारेकरी आहोत. नगर जसं काही कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे आपण पहारेकरी आहोत. पहारेकरी काय करतात तर संरक्षण करतात आणि आपलं काम आई वडील या नात्याने आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करणं. कशापासून? वाईट विचार प्रणाली, वाईट संगत, वाईट गोष्टी, जे काही चुकीचं आहे, वाईट आहे त्याच्यापासून संरक्षण करणं. आणि याच्यासाठी आपण त्यांना योग्य शिक्षण, देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं पाहिजे. जगिक शिक्षण, जगाचं शिक्षण हे त्यांना जगामध्ये पैसा कमवून देईल, समाजात एक चांगलं स्थान मिळवून देईल, मोठं पद देईल. परंतु जीवनासाठी, जीवनाचे प्रश्न सोडवण्यासाठी जगिक शिक्षण उपयोगाचं नाही. तिथं परमेश्वराचं, देवाच्या वचनाचं शिक्षण गरजेचं आहे. म्हणून माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही जरी तुमच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकलं असेल पण देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांना तुम्ही देत आहात का? चांगली मंडळी, चांगलं चर्च तुम्ही जॉईन झालेले आहात का? जर योग्य ठिकाणी, योग्य मंडळीत असाल, योग्य शिक्षण मिळत असेल तर तुम्हाला योग्य शिक्षण मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांना योग्य शिक्षण द्या. तर पहारेकरी म्हणजे आपण पालक हे एक प्रकारे पहारेकरी आहेत आणि पहारेकऱ्यांचं काम नगराचं रक्षण करणं आहे. तसं पालकांचं काम मुलांचं संरक्षण करणं आहे. कशापासून? वाईट गोष्टींपासून. आणि हे कसं करू शकतो? आपण त्यांना देवाचं वचन शिकवल्याने, त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना केल्याने, त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्याने, त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या शंकाचं निरसन केल्याने. बरेच वेळेस लेकरं आपल्याला काही विचारतात, बोलू इच्छितात आणि आपण बिझी असतो दुसऱ्या कामात आणि आपण म्हणतो थांब किंवा मला डिस्टर्ब करू नको असं म्हणून आपण त्यांना हकलून देतो. परंतु हे चुकीचं आहे. ज्या वेळेस ते प्रश्न विचारतात, जे काही ते प्रश्न आहेत ते त्याच वेळेस आपण योग्य रीतीने त्यांना समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, त्यांना टाळलं नाही पाहिजे. त्यांचे प्रश्न जर राहिले आणि तुम्ही जर त्यांना उत्तर नाही दिलं तर ते उत्तर टीव्हीवर, जगामध्ये, मित्रमंडळीमध्ये ते उत्तर शोधायला लागतील. ते तुमच्यापासून दूर जातील, हे लक्षात घ्या. म्हणून कुटुंबाचं संरक्षण तुम्ही कसं करू शकता? प्रार्थनेने आणि देवाच्या वचनाने. म्हणून तिसरी गोष्ट जी पालक या नात्याने केली पाहिजे ती ही की घातक प्रभावापासून आपण आपल्या मुलांचा बचाव केला पाहिजे. टीव्हीवर आपण कोणते सिरियल पाहतो, आपले मुलं कोणते सिरियल पाहत आहे, कोणते सिनेमे पाहतात, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
शाळेत कॉलेजला त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, कसे आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे. मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि या रीतीने आपण त्या नगराचं म्हणजे कुटुंबाचं पहारेकर म्हणून रक्षण करू शकतो. आणि चौथी आणि शेवटली गोष्टी वचन 3 ते 5 पहा. संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. आता या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे संतती. इथं असं म्हटलं नाही मुलगा किंवा मुलगी. म्हणजे काय की मुलगी देखील देवाने दिलेले धन किंवा देणगी आहे. बऱ्याच लोकांना मुली आवडत नाही. मी असं पाहिलेलं आहे. ख्रिस्ती लोकांना विश्वास करा देखील मुलगा झाल्यावर जितका आनंद होतो तितका मुलगी झाल्यावर होत नाही. हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून तसं जर तुमची विचारसरणी असेल, तुमचे जर विचार तसे असतील, तर लक्षात घ्या की हे शास्त्राला धरून नाही. कारण देवाचं वचन सांगतं की संतती ही देवाची देणगी आहे, त्याने दिलेलं धन आहे. म्हणजे मुलगा पण देवाचं धन आणि देणगी आहे आणि मुलगी सुद्धा. हे पहिल्याने पालकाने, आई वडील या नात्याने तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो वचन 4, तरुणपणातले पुत्र हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. तरुण मुलं आणि मुली हे कसे आहे? ज्या मुला मुलींना आई वडिलांनी देवाच्या मार्गात वचनात वाढवलेलं आहे, ते ज्यावेळेस लहानचे मोठे होतील, ते ज्यावेळेस लहानचे मोठे होतात, तरुण होतात, तेव्हा ते कसे असतात? वीराच्या हातातील बाणाप्रमाणे. आता आजकाल आधुनिक शस्त्रास्त्र आहे. धनुष्य आणि बाण हे प्राचीन काळामध्ये युद्धाचे शस्त्र होते. परंतु प्राचीन काळात ते उदाहरण देऊन तो सांगतो की तरुण मुलं आणि मुली वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. धनुष्य आणि बाण म्हणजे काय की बाण कुठे जातो? जिथं आपण जाऊ शकत नाही, जिथं आपण पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी तो बाण आपण मारू शकतो, पोहोचू शकतो. म्हणजे काय की जे आपल्याला वाटलं की आपण आयुष्यात करावं, व्हावं, कुठे जावं, आपण जरी गेलो, जाऊ शकलो नाही, आपण जरी करू शकलो नसलो, तरी आपले मुलं जे लहानचे मोठे आपण देवाच्या वचनात मार्गात केलेले आहेत, ते आपण जिथे गेलो नाही तिथे जातात. आपण जे करू शकलो नाही ते करू लागतात. हा सर्वात मोठा आनंद पालकांना असतो की जे आपल्याला साध्य झालं नाही ते आपले मुलं करून दाखवायला लागतात. आणि म्हणून जे काही ते करत आहेत, जिथे कुठे ते आहेत, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपलं जीवन, आपलं रक्त त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या वतीने ते करत आहेत जे आपण करू शकलो नाही. आपण जिथे जाऊ शकलो नाही ते बाणासारखे तिथे गेलेले आहे. कारण आपण त्यांना आपल्या धनुष्यात ठेवून पाठवलेलं आहे. आपण त्यांना देवाच्या वचनाचं शिक्षण दिलेलं आहे. म्हणून जे काही तुमच्यापासून गेलेले आहे, जे मुलं तुमच्या लहानचे मोठे तुमच्या हाताखाली झाले, ज्यांना तुम्ही वाढवलेलं आहे तुमच्या धनुष्यातून, ते मोठे झाल्यावर बाणाप्रमाणे जातात, जिथे आपण जाऊ शकलो नाही, जे करू शकलो नाही ते. म्हणून वचनात असं म्हटलेलं आहे की तरुणपणातले पुत्र हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. वचन 5, ज्या पुरुषाचा भाता आशाने भरला आहे तो धन्य. आता हे बाण ठेवण्यासाठी पाठीवर एक भाता होता आणि मग धनुष्य होता आणि मग ते बाण काढून त्या धनुष्यात घालून ते बाण मारत असत प्राचीन काळी. तो म्हणतो की ज्या पुरुषाचा भाता आशाने भरला आहे तो धन्य. म्हणजे काय की ज्या पुरुषाला, ज्या आईवडिलांना असे मुलं आहेत, ते खरे आशीर्वादित, ते खरे धन्य. का? तो पुढे सांगतो, वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते ओशाळणार नाही किंवा ते अपयशी ठरणार नाही, असमर्थ ठरणार नाही. शत्रूंशी बोलाचाली करत असतो. म्हणजे काय की म्हातारपणे, वृद्धापकाळी ज्यावेळेस आई वडिलांवर, पालक या नात्याने आपल्यावर एखाद्या अडचणीचे प्रसंग येतील, संकट येतील, जे आपण सोडू शकत नाही, ते आपण वाढवलेले मुलं, देवाच्या मार्गात वाढवलेले, जे बाणाप्रमाणे झालेले आहे, ते आपल्याला सहाय्य करतील.
ते आपल्या वतीने लढतील, शत्रूशी लढतील. हे ह्या वचनात सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सलमोन राजाने, ज्याने हे स्तोत्र लिहिलं, त्याने एक सुंदर चित्र दिलेलं आहे की मुलं मोठं झाल्यानंतरचे. तो म्हणतो, वेशीवर शत्रूंशी बोलाचाली होत असता. आता प्राचीन काळी, जुन्या काळी गावांना वेशी होत्या. वेशीने एक दार होतं आणि त्या वेशीमध्ये प्रतिष्ठित लोक, गावातले प्रमुख लोक बसत असत आणि त्या ठिकाणी शेतीबाडीचे व्यवहार, सर्व प्रकारचे व्यवहार होत असतात. त्या ठिकाणी पंच बसत असत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या सोडवल्या जात असतात आणि म्हणून वेस हे एक महत्वाचं ठिकाण होते. वेशीत बसणारे अनुभवी, वयस्कर, प्रतिष्ठित असे लोक होते आणि ते निर्णय घेत असत. आणि सलमोन या ठिकाणी सांगतो की सर्व प्रकारचे वाद ते वेशीत ठरवले जातात. तसं तो म्हणतो की वेशीत शत्रूंशी बोलाचाली करत असतात ते म्हणजे आपले मुलं, तरुण मुलं हे ओशाळणार नाहीत, असमर्थ ठरणार नाहीत, पराभूत होणार नाहीत. तर चौथी गोष्ट ही की तुमच्या मुलांबद्दल देवाचे आभार माना, देवाचा उपकार स्मरण करा. मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमच्या मुलाबद्दल प्रार्थनेमध्ये कधी तुम्ही देवाचे आभार मानता का? प्रभू, तू मला ही मुलं दिलेली आहे, मग ते मुलं असो, मुली असो, मी तुझे आभार मानतो, कारण तुझ्या वचनानुसार ती मला देणगी आहे. ते माझं खरं धन आहे. खरं धन बँक अकाउंटमध्ये किंवा इस्टेट प्रॉपर्टीमध्ये नाही. खरं धन हे आहे. असं तुमचा विश्वास आहे का? असं तुम्हाला खरं वाटतं का? जरा स्वतःला विचारा, आई वडील या नात्याने. कारण शास्त्र सांगतं की संतती देवाने दिलेली धन आहे, ती देवाची देणगी आहे. त्या दृष्टीने तुम्ही मुलांकडे पाहता का? त्यांना तितकं महत्व देतात ना? जर नसेल तर आज देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. आणि चौथं तत्व, चौथी गोष्ट ही की आपल्या मुलांबाळांबद्दल, आपल्या मुला मुलींबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. ही चौथी गोष्ट. या 4 गोष्टी जर आपण केल्या तर आपलं कुटुंब, तुमचं कुटुंब आशीर्वादित होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं. या 4 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट ही की देवाला तुमच्या कुटुंबाचा प्रमुख करा. दुसरी गोष्ट ही की मुलांच्या संगोपनाला प्रथम स्थान किंवा प्राधान्य द्या. ते क्षुल्लक, किरकोळ असं समजू नका. तिसरी गोष्ट ही की घातक प्रभावापासून मुलांचा बचाव करा, त्यांचं संरक्षण करा. आणि चौथी गोष्ट, तुमच्या मुलांबद्दल देवाचे आभार माना, त्याची स्तुती करा की देवाने तुम्हाला मुलं दिलेली आहे. कितीतरी लोक आज जगात असे आहेत की ज्यांच्याजवळ सर्व काही आहे पण मुलगाही नाही आणि मुलगी नाही. आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजे. ते देवाने दिलेले धन आहे सांभाळण्यासाठी. आणि ते आपण जेव्हा वाढवतो देवाच्या मार्गात, त्यांना देवाविषयीचं ज्ञान देतो, शिकवतो, ते लहानचे मोठे होतात. ती आपली देवाला देणगी आहे. देवाने आपल्याला देणगी म्हणून मुलं दिली, पण आपण त्यांना योग्य रीतीने सांभाळणं, वाढवणं ही आपली देवाला देणगी आहे. आणि जर आपण असं केलं तर आपले मुलं, आपलं कुटुंब तर आशीर्वादित होईल, पण आपले तरुण मुलं आणि मुली ज्यावेळेस लग्न करून जातील त्यावेळेस ते देखील हेच त्यांच्या मुलाबाळांना शिकवतील आणि त्यांची पिढी आशीर्वादित होईल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.